तर मित्रांनो, आज आम्ही चाललो WPL बघूक DY पाटील स्टेडियमला। तर जाता जाता यो सनसेटचा व्ह्यू बघूक एकदम खतरनाक वाटत होतो। गाडी पार्क केला आणि डायरेक्ट स्टेडियम मध्ये एंट्री केला। तर पटापट आत इला आणि जागा शोधला। एवढ्यात आठवला कॅमेरा जास्त या हेल्मेटच्या हय फोकस करता, तेवढा टीव्हीवर दिसलाव तर दिसलाव, म्हणून आम्ही हेल्मेटच्या बाजूक बसू केलाव। असे आम्ही MI चे फॅन असल्यामुळे मॅच बघूक इंटरेस्ट नव्हतो। आम्ही फक्त इलावते स्मृती मंदाना आणि श्रेयांका पाटील साठी। तर तेवढ्या टायमिंगला मॅच चालू झाली आणि भाई आल्या आल्या स्मृती लावल्या चौका। त्यात RCB आणि CSK चा युद्ध झाला, म्हणून थालाच्या फॅनला हकलावल्याने ग्राउंडच्या बाहेर। RCB वाल्यांनी 183 रन समोर ठेवल्याने आणि तेवढ्यात गुजरातचे ओपनर सुद्धा ग्राउंड मध्ये इले। तसं गुजरात वाल्यांनी पण स्टार्टअप चांगलं केल्याने, पण तेवढ्यात ही जी बॉलरने कॅच पकडल्या ना एकदम रावस। बसून बसून नुसतो कंटाळा येऊक लागलो। तेवढ्यात आमच्याकडे कॅमेरा येताच आम्ही नुसतो कोकलेट घालूक लागलो। कोणाक ठाऊक आता टीव्हीवर दिसताव की नाही। एवढ्या थोड्या टायमिंगने श्रेयांका पाटील आम्ही बसलाव थंय फिल्डिंग करू केली। भाई तिका बघून नुसता पाणी पाणी झाला। त्याच मॅच मध्ये श्रेयांका पाटील एवढी खतरनाक खेळली होती ना, पूर्ण मॅच मध्ये 5 विकेट घेऊन RCB ला जिंकून दिल्या। तर मॅच सर्व्हिस संपली तशी सर्वांनी हँडशेक केल्याने आणि आमका सुद्धा ग्राउंडच्या बाहेर हकलवल्याने, मग आम्ही सुद्धा वेळेवर घरात निघाला।